खास होळी आणि धुलिवंदन सेलिब्रेट करायला मी गेले होते गावाकडे बारामतीला. या 2 दिवसात मी काय-काय केलं ते तुम्हाला सांगतेच. त्याआधी नाश्ता करून कॉलेजला गेले. कॉलेजमधून आल्यानंतर जेवण केलं आणि आवरून माझा बारामतीचा प्रवास सुरू झाला. हॉस्टेलचा फॉर्म भरून स्वारगेटला गेले. तिथं गेल्यानंतर भर उन्हात भली मोठी लाईन होती, पण बराच वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर मला तिकीट भेटलं. बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर पप्पा घ्यायला आले होते. घरातलं सगळ्यात लहान लेकरू असल्यासारखं आईनं मला हे ढोलकं दिलं होतं वाजवायला. मी ढोलकी आणि रियांशने टाळ्या वाजवत आम्ही होळीची पूजा केली. होलिका दहन हे फक्त लाकूड नाही तर आपल्यातले वाईट विचार जाळण्याचं प्रतीक आहे. अख्खी होळी जळून विझली तरी आमच्या रियांशच्या चक्रा मात्र थांबत नव्हत्या. ते सगळं झाल्यानंतर मस्त पुरणपोळीचं जेवण केलं. मला गुळवणी आवडत नाही म्हणून मी पोळी आणि आमटी खाते. दुसऱ्या दिवशी सकाळी अजून आम्ही झोपेतून उठतोय नाही तोपर्यंत आद्विकच्या पप्पांनी आम्हाला अख्खं भरवून टाकलं होतं. आवरून होईपर्यंत मस्त सगळं जेवण रेडी होतं. तेवढ्यात आमचा सुरू झाला राऊंड 2, ज्याच्यामध्ये रंग कमी आणि पाणीच जास्त होतं. गावाकडची होळी अशीच असते बरं का. इकडे पांढरे कपडे घालून खेळायला गेलं तर आई मागून काठी घेऊन येते. त्याच्यानंतर सगळ्यांना बाय करून मी निघाली पुण्याला आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.